नमस्कार, मी डॉक्टर घनश्याम नारायणराव देशमुख, आयुर्वेद सर्जन, कल्याण पश्चिम, मुंबई। मित्रांनो, आमच्याकडे ओपीडीला अनेक पेशंट असतात। त्यातल्या काही रुग्णांना भगंदर आजार असतो। भगंदर म्हणजे फिस्टुला इन एनो, गुदाच्या ठिकाणी होणारा आजार। तर त्या रुग्णांना अनेक प्रश्न असतात की डॉक्टर साहेब, भगंदर कशामुळे होतो? हा भगंदर बरा होतो का? भगंदरचं ऑपरेशन करावं लागेल का? बिना ऑपरेशन बरा होईल का? औषधांनी बरा होईल का? गोळ्यांनी बरा होईल? तर यासाठी आपण सविस्तर माहिती मागे आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर आपण यूट्यूब चॅनलवर जाऊन त्यात बघू शकता। पण याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे की भगंदर हा आजार बरा होतो का? तर याचे उत्तर आहे यस, हो, भगंदर हा आजार 100% बरा होतो। पण आपल्याला कुठल्या प्रकारचा भगंदर आहे हे तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे। भगंदराचे प्रकार असतात फिस्टुलाचे, आणि त्यानुसार उपचार असतात। तर सर्वच भगंदरच्या पेशंटला डायरेक्ट ऑपरेशन लागतं असं नाही, त्यात पण ऑपरेशनचे प्रकार असतात। काही भगंदर छोटे मोठे भगंदर फिटलोडॉमी करता येते, काहींना क्षारसूत्र करतात, काहींना लेझर, काहींचं कम्प्लीट फिटला ट्रॅक एक्सरसाइज करून काढणे, डिकोरिंग करणे, किंवा पार्शियल फिटलोडॉमी करून क्षारसूत्र करणे। तर आपल्याला कुठल्या प्रकारचा भगंदर आहे फिस्टुला, त्याचं सर्वात प्रथम निदान होणं अत्यंत आवश्यक आहे। ॲक्युरेट, परफेक्ट, प्रिसाइज डायग्नोसिस, रोगाचं निदान झाल्यानंतर कुठल्या प्रकारचे उपचार करता येतील याचे आपल्याला प्रॉपर गायडन्स करता येईल। तर भगंदरच्या रुग्णांनी घाबरून जायचे काही कारण नाही। असे आपल्याला काय असल्यास आपण देशमुख पॅरालिसिस सेंटरला कन्सल्ट करून पुढील उपचार पद्धती कशी असेल, काय असेल त्याची सविस्तर माहिती घेऊ शकता। धन्यवाद।